काम करण्याचे नियम हे ईट दॅट फ्रॉग या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेलं हे पुस्तक प्रतिमा भांड यांनी अनुवादित केलं आहे. साकेत प्रकाशनने प्रकाशित केलेलं हे पुस्तक मी सायली दरकराठी वाचत आहे. प्रमुख परिणाम क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करा. जेव्हा प्रत्येक भौतिक आणि मानसिक संसाधन एका ठिकाणी केंद्रित असते तेव्हा व्यक्तीची समस्या सोडवण्याची शक्ती अनेक पटीने वाढते. नॉर्मन विन्सेंट पील. मला नोकरीवर का ठेवले गेले आहे हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे जो तुम्ही तुमच्या करिअरमध्ये वारंवार विचारू आणि त्याचे उत्तर देऊ शकता. बऱ्याच जणांना तर हे नीट माहीतही नसते की आपल्याला नोकरीवर का ठेवले गेले आहे. तुम्हाला नोकरीवर का ठेवले गेले आहे आणि तुमच्याकडून कोणत्या परिणामांची अपेक्षा केली जात आहे हे जर तुम्हाला स्पष्टपणे माहीत नसेल तर उत्कृष्ट योगदान देणे, जास्त पगार मिळवणे आणि जास्त वेगाने बढती मिळवणे तुम्हाला खूप अवघड जाईल. सरळ भाषेत सांगायचे झाल्यास तुम्हाला काही विशिष्ट कामांच्या पूर्ततेसाठी नोकरीवर ठेवले गेले जाते. पगार त्या कामाची गुणवत्ता आणि प्रमाणाच्या मोबदल्यात मिळणारी रक्कम असते. साधारणतः तुमच्या कामांना 5 ते 7 प्रमुख परिणाम क्षेत्रात, क्वचित जास्त, विभागले जाऊ शकते. म्हणजे की रिझल्ट एरियाजमध्ये विभागले जाऊ शकते. याचा अर्थ आहे ते परिणाम क्षेत्र जे तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे किंवा कंपनीमध्ये जास्तीत जास्त योगदान देण्यासाठी अनिवार्यपणे मिळवावेच लागेल. प्रमुख परिणाम क्षेत्र ते आहेत ज्यातील कामांच्या परिपूर्णतेसाठी पूर्णपणे तुम्ही जबाबदार असता. जर तुम्ही ही कामे केली नाहीत तर ती होणारच नाहीत. प्रमुख परिणाम क्षेत्र हे असे काम असते जे तुमच्या नियंत्रणात असते. तुमच्या कामामुळे जे परिणाम मिळतात ते दुसऱ्यांच्या कामासाठी कारणीभूत किंवा योगदान देत असते. प्रमुख परिणाम क्षेत्र शरीरातील अनिवार्य कामांसारखे आहे, जसे रक्तदाब, हृदयगती, श्वसनाचा वेग आणि मेंदू हालचाल कार्यक्षमता. यापैकी एक जरी अनिवार्य कार्य पूर्ण न झाल्यास जसा मृत्यू ओढवतो, अगदी त्याच प्रकारे आपल्या कामातील कोणत्याही एका महत्त्वपूर्ण क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देण्यात कमी पडल्याने किंवा अपयशाने नोकरी धोक्यात येऊ शकते. व्यवस्थापन आणि विक्रीमधील 7 प्रमुख परिणाम क्षेत्र. व्यवस्थापनातील प्रमुख परिणाम क्षेत्र आहेत नियोजन, व्यवस्थापन, नियुक्ती, काम सोपवणे, देखरेख, मोजमाप आणि अहवाल तयार करणे. आपल्या जबाबदाऱ्यांना यशस्वीपणे पार पाडण्यासाठी व्यवस्थापकाला या सर्व क्षेत्रात उत्कृष्ट परिणाम मिळवणे आवश्यक आहे. यापैकी कोणत्याही एका विभागात कमकुवत झाल्यास व्यवस्थापकाच्या यशस्वीतेचा स्तर घसरू शकतो आणि तो अयशस्वी सुद्धा होऊ शकतो. विक्रीमधील 7 प्रमुख क्षेत्र आहेत अपेक्षा, ग्राहकांशी ताळमेळ आणि त्यांचा विश्वास संपादन करणे, ग्राहकांच्या आवश्यकता ओळखणे, मन वळवणे, शंका समाधान करणे, विक्री करणे आणि पूर्वीच्या ग्राहकांचे संदर्भ मिळवून पुन्हा विक्री करणे. या प्रमुख योग्यतांपैकी कोणत्या एकाही क्षेत्रात कमी पडल्याने विक्री कमी होऊ शकते आणि बऱ्याचदा तर सेल्समन अयशस्वी देखील होऊ शकतो. तुम्ही काहीही करत असला तरी तुमच्याजवळ उत्कृष्ट रीतीने काम करण्याची एक विशिष्ट मूलभूत पात्रता असायला हवी. या मागण्या सतत बदलत असतात. तुम्ही मूलभूत क्षमतांचा विकास केला पाहिजे ज्यामुळे मुळात ती कामे करणे शक्य झाले आहे. काही महत्त्वाचे परिणाम तुमच्या कामाच्या मध्यवर्ती स्थानी असतात आणि ते नोकरीतील तुमचे यशापयश ठरवतात. ते कोणते आहेत? स्पष्टता अत्यावश्यक आहे. आपल्या कामातील प्रमुख परिणाम क्षेत्रांना ओळखणे हे सर्वोच्च योगदानाच्या दृष्टीने सुरुवातीचे पाऊल आहे. आपल्या वरिष्ठांशी त्याविषयी चर्चा करा. आपल्या सर्वात महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांची यादी करून घ्या. यानंतर खात्री करून घ्या की तुमचे वरिष्ठ तुमच्या बरोबरीचे आणि तुमचे कनिष्ठ सहकारी या यादीनुसार काम करण्यास सहमत आहेत. उदाहरणादाखल सेल्समनसाठी ग्राहकांची अपॉइंटमेंट मिळवणे हे एक प्रमुख परिणाम क्षेत्र आहे. हे कार्य पूर्ण विक्री प्रक्रियेची गुरुकिल्ली आहे.
विक्री करणे हे देखील एक प्रमुख परिणाम क्षेत्र आहे. जेव्हा विक्री होते तेव्हा अनेक लोकांच्या कामाला चालना मिळते, जसे उत्पादन बनवणे, पोहोचवणे किंवा सेवा देणे. एखाद्या कंपनीच्या मालक किंवा व्यवस्थापकासाठी बँक लोनची जबाबदारी यशस्वीपणे घेणे हे एक प्रमुख परिणाम क्षेत्र असू शकते. योग्य व्यक्तींची नियुक्ती करणे आणि प्रभावीरित्या कामाचे योग्य वाटप करणे हे प्रमुख परिणाम क्षेत्र आहेत. रिसेप्शनिस्ट किंवा स्वीय सहाय्यकासाठी पत्र टाईप करणे आणि फोनवर योग्य उत्तरे देणे किंवा फोन कॉल्स ताबडतोब पण कुशलतेने योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणे ही प्रमुख परिणाम क्षेत्र आहेत. या कामांना ताबडतोब आणि कौशल्याने करण्याच्या योग्यतेमुळेच बऱ्याच प्रमाणात कर्मचाऱ्यांचा पगार आणि भावी बढती या गोष्टी ठरवल्या जातात. स्वतःची श्रेणी ठरवा. आपले प्रमुख परिणाम क्षेत्र ठरल्यानंतर तुम्ही स्वतःची श्रेणी निश्चित करायला हवी. 1 ते 10 या वाढत्या श्रेणीत, म्हणजे 1 म्हणजे सर्वात खालचे आणि 10 म्हणजे सर्वात वरचे, तुमच्या बलस्थानांबरोबर दुर्बलताही ओळखा. तुम्हाला उत्कृष्ट परिणाम कुठे मिळत आहेत आणि तुमचे योगदान कोणत्या क्षेत्रात कमी पडत आहे. नियम: तुम्ही तुमची इतर सर्व कौशल्य आणि क्षमता कोणत्या पातळीपर्यंत वापराव्यात हे तुमचे सर्वात कमकुवत परिणाम क्षेत्र ठरवते. हा नियम सांगतो की तुम्ही जरी तुमच्या 7 पैकी 6 प्रमुख परिणाम क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट असाल तरी 7व्या क्षेत्रात कमकुवत असणे तुम्हाला मागेच खेचत राहील आणि तुम्ही तुमच्या इतर कौशल्यांच्या मदतीने काय साध्य कराल हे देखील ठरवेल. हा कमकुवतपणा तुमच्या परिणामकारकतेच्या आड येईल. सततच्या संघर्ष आणि विफलतेचे ते एक कारण बनेल. उदाहरणादाखल, काम सोपवणे व्यवस्थापकासाठी एक प्रमुख परिणाम क्षेत्र आहे. ही योग्यता म्हणजे असे प्रमुख कौशल्य आहे जे व्यवस्थापकाला दुसऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियंत्रण करून परिणाम मिळवण्यास समर्थ बनवतो. जो व्यवस्थापक योग्य पद्धतीने दुसऱ्यांवर कामे सोपवत नाही, तो आपली इतर कौशल्य देखील परिणामकारकतेच्या सर्वोच्च पातळीवर वापरू शकणार नाही. केवळ काम सोपवण्याची एकमेव अयोग्यताही त्याला अयशस्वी बनवू शकते. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे टाळाटाळ निर्माण होते. ऑफिसमधील टाळाटाळीचे एक प्रमुख कारण असे असते की जिथे कर्मचाऱ्यांचा भूतकाळातील कामाचा दर्जा निकृष्ट होता त्या क्षेत्रातील काम आणि कृतींपासून ते दूरच राहतात. ध्येय ठरवणे आणि त्या विशेष क्षेत्रात प्रगती करण्याची योजना आखण्याऐवजी बरेच कर्मचारी त्यापासून दूर पळतात, ज्यामुळे परिस्थिती अजून बिघडत जाते. त्याच्या उलट सांगायचे झाल्यास, तुम्ही एखाद्या विशेष क्षेत्रात जितके उत्तम होत जाल ते काम करण्यासाठी तुम्ही तितकेच जास्त प्रेरित व्हाल, कमी टाळाटाळ कराल आणि काम पूर्णत्वास नेण्यासाठी तितकेच जास्त संकल्प कराल. खरे तर हे आहे की प्रत्येक व्यक्तीमध्येच काही बलस्थानं आणि काही कमकुवतपणा दोन्ही असतो. आपला कमकुवतपणा तर्कसंगत सिद्ध करणे, योग्य ठरवणे किंवा त्यांचा बचाव करणे सोडून द्या. त्याऐवजी तो स्पष्टपणे ओळखा. एक ध्येय ठरवा आणि त्यापैकी प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तम बनण्याची योजना आखून घ्या. जरा विचार करा. तुम्ही तुमच्या कामात उत्तम योगदान न देण्याचे एक कारण हेही असू शकते की तुमच्यामध्ये एकच अत्यावश्यक कौशल्य कमी पडत आहे. महान प्रश्न, जो तुम्ही स्वतःला विचारू शकता असा एक खूप मोठा प्रश्न. असे कोणते एक कौशल्य आहे जे मी विकसित केले आणि त्यामध्ये मी उत्कृष्ट बनलो तर त्याचा माझ्या करिअरवर सर्वात चांगला परिणाम होईल. आयुष्यभर आपल्या करिअरमधील मार्गदर्शनासाठी हा प्रश्न स्वतःला विचारत राहा. उत्तर शोधण्यासाठी आपल्या आत डोकावून पहा. कदाचित तुम्हाला माहीतही असेल की ते कौशल्य कोणते आहे. हा प्रश्न आपल्या वरिष्ठांना विचारा, सहकाऱ्यांना विचारा, मित्र आणि कुटुंबाला विचारा. उत्तर काहीही असो ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि मग त्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देण्यासाठी मेहनत करा. चांगली गोष्ट ही आहे की सर्व व्यावसायिक कौशल्य शिकली जाऊ शकतात. जर एखादी व्यक्ती विशिष्ट क्षेत्रात उत्कृष्ट आहे तर हा त्या गोष्टीचा पुरावा आहे की तुम्ही देखील उत्कृष्ट बनू शकता.
अट ही आहे की तुम्ही तसे ठरवायला हवे. टाळाटाळ सोडून जास्त वेगाने जास्त काम करण्याचा एक उत्तम मार्ग हा आहे की तुम्ही तुमच्या प्रमुख परिणाम क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट बनावे. लक्षात ठेवा की खूप कमी गोष्टीच तुमच्या आयुष्य किंवा करिअरसाठी इतक्या महत्त्वाच्या असतात. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. आपल्या कामातील प्रमुख परिणाम क्षेत्र ओळखा. ती कोणती आहेत? ती प्रमुख परिणाम क्षेत्र लिहून काढा जी तुम्हाला उत्कृष्ट रीतीने काम करण्यासाठी आत्मसात करायलाच हवी. प्रत्येक क्षेत्रात 1 ते 10च्या श्रेणीत स्वतःचे स्थान ठरवा. यानंतर ते प्रमुख कौशल्य ओळखा जे उत्कृष्टपणे अंगीकारल्यामुळे तुम्हाला कामात सर्वात जास्त मदत मिळेल. ही यादी आपल्या वरिष्ठांना दाखवा आणि त्यांच्याशी चर्चा करा. प्रामाणिक प्रतिक्रिया आणि मूल्यांकनाचा आग्रह धरा. तुम्ही तेव्हाच उत्तम बनाल जेव्हा तुम्ही इतरांच्या प्रामाणिक सल्ल्यांवर सकारात्मकपणे मोकळ्या मनाने विचार कराल. आपल्या परिणाम क्षेत्राविषयी आपल्या सहकारी आणि कर्मचारी वर्गाशी चर्चा करा. तुमच्या जोडीदाराशी चर्चा करा. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत नियमित असे विश्लेषण करण्याची सवय लावा. कधीही उत्तम बनणे सोडू नका. हा एक निर्णय देखील तुमचे आयुष्य बदलवून टाकू शकतो.